नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर वरून इथून आलेली एक नवीन अपडेट. चला तर मग ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक CET 2015 प्रक 149 TNT 1 दिनांक 7 फेब्रुवारी 2019. दुसरं आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रक 147 TNT 1 दिनांक 21 जून 2023. तिसरं आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3 अन्वये. चौथं आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील नियम 4 मधील नियमान्वये. पाचवा आहे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्र जा क्रमांक आस्था क प्राथमिक 106 पदभरती 2024 1409 दिनांक 25/2/2024 अन्वये शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी. सहावं आहे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 यांच्याकडील गोपनीय पत्र जा मरापम 22 2024 1537 दिनांक 22/3/2024. सातवं आहे या कार्यालयाकडील पत्रक जाच क्रमांक GPO शिक्षण प्राथमिक 14-25 दिनांक 17/1/2025. आठवा आहे पोलीस निरीक्षण सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडील पत्र च क्रमांक सायबर पोस्ट पुणे शहर 1798 2025 दिनांक 14/2/2025. नववा आहे कार्यालयीन मंजुरी टिप्पणी दिनांक 5/2003/2025. तर जागक्रम GPO शिक्षण प्राथमिक प्रशिक्षित 43/25 दिनांक 11/3/25 रोजी आलेलं हे पत्र आहे. आदेश आहे उपरोक्त सर्व संदर्भ क्रमांक 1 व 2 मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त शिक्षण सेवक निवड यादीतील उमेदवारांमध्ये तुमचा समावेश असून संदर्भीय पत्रामध्ये नमूद मार्गदर्शक सूचना व अटी शर्तीनुसार दिनांक 7/3/2024 रोजी आपणास कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या व सदर दिवशी आपण उपस्थित होता. सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण कोणत्याही गैरप्रकारामध्ये समाविष्ट नाही व दिलेली कागदपत्रे ही सत्य असून यामध्ये कोणतीही कागदपत्रे चुकीची अगर बोगस आढळल्यास आम्ही शास्तीस पात्र आहे याबाबत स्वयं घोषणापत्र आपण स्वतः स्वाक्षरीने दिलेले आहे. तसेच समुपदेशनादरम्यानही याबाबत सक्त सूचना देण्यात आलेले असतानाही आपण सादर केलेले कागदपत्रे यांचे अवलोकन करता आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2018 व 19 मधील गैरप्रकारांमध्ये नोंद असलेले अर्ज क्रमांक 56 2021 व 58 2021 अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा नोंद असलेले 7874 उमेदवारांमध्ये आपला समावेश असून सदर बाबत पडताळणी केली असता संदर्भ क्रमांक 8 चे पत्रान्वये या कार्यालयात अवगत केलेले आहे. त्यानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडील दिनांक 14/10/2022 व 3/8/2023 च्या आदेशान्वये गैरप्रकरणातील विद्यार्थ्यांची सदर परीक्षेतील संपादन रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केलेले असताना व सदर बाब ही आपणास ज्ञात असताना आपण जाणून बुजून या कार्यालयात म्हणजे CET प्रमाणपत्र सादर करून या कार्यालयाची दिशाभूल फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तसेच कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण सादर केलेले स्वयं साक्षीकरणासाठी स्वयं घोषणापत्र प्रमाणपत्रामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केलेली आहे. याबाबत आपणास परिपूर्ण माहिती असताना सदरची बाब उघड न करता चुकीची कागदपत्रे कार्यालयात सादर करून समुपदेशकाने नियुक्त आदेश मिळविले आहेत. ही बाब गंभीर आहे. तसेच आपण दिनांक 6/7/2024 रोजी दिलेले नियुक्ती आदेशांमधील अंकित क्रमांक 1 ते 27 मधील नमूद अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद नसताना व आपणास याची जाणीव असताना आपण कार्यालयास अवगत केलेले नाही.
संदर्भ क्रमांक 7 मध्ये याबाबत आपण TET गैरप्रकार सन 2018 व 19 मधील गैरप्रकारामध्ये समाविष्ट एकूण 7,874 उमेदवारांवरती सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे अनुक्रमे गुन्हेगारी रजिस्टर नंबर 56 2021 व 58 2021 अन्वये कारवाई गुन्हा दाखल. उमेदवारांमध्ये आपला समावेश असलेले संदर्भ क्रमांक 8 9 पोलीस निरीक्षक पुणे शहर यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. याबाबत सविस्तर तपशील त्यांनी खालील नमूद केलेला आहे. तर हा त्यांनी नमूद केलेला तपशील आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याद्वारे नमूद केलेला हा तपशील आलेला आहे. वरील नमूदप्रमाणे आपण TET गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेले सिद्ध झाले आहे. तथापि सदरची बाब आपणास अवगत असताना कार्यालयात चुकीची माहिती देणे, सत्य माहिती लपविणे, प्रशासनास खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून कार्यालयाची दिशाभूल करून नियुक्ती आदेश मिळविल्याचे सिद्ध होत असल्याने आपण उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयामधील मसुदा क्रमांक 5.10 मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे आपणास जिल्हा परिषद सेवेतून सेवामुक्त करण्यात येत आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, असं मुख्य कार्य अधिकारी कुलदीप जंगम, भारतीय प्रदेश सेना जिल्हा परिषद सोलापूर यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. तर ही आलेली शिक्षण विभागाकडची अशी जिल्हा परिषद सोलापूरहून आलेली अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.